लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज। नाशिक शहरात दुकानाची शटर उचकून चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील टोळीचा गुन्हे शाखा युनिट 2 ने अखेर पर्दाफाश केला। अलिबाग रायगड पर्यंत तपासाचे धागेदोरे जोडत पोलिसांनी 2 संशयितांना जेरबंद केले आणि दुकान फोडीचे तब्बल 6 गुन्हे उघडकीस आणले। सीसीटीव्ही फुटेज, मानवी कौशल्य आणि गुप्त बातमीदाराच्या मदतीने पोलिसांनी आरोपीचा मार्ग काढला। अलिबागमध्ये पथकाने सापळा रचत वाचित जैद शेख आणि आयान पप्पू शेख यांना ताब्यात घेतले। चौकशीत आरोपीकडून नाशिक शहरातील इंद्रानगरचे 2, भद्रकाली 1 आणि गंगापूरचा 1 तर मालेगावच्या आयशानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 2 दुकानफोडीचे गुन्हे उघडकीस आले। आरोपीकडून 5 मोबाईल, सुझुकी ॲक्सेस मोपेड आणि सीसीटीव्ही डीव्हीआर असा सुमारे 2,25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। तर चोरीचे मोबाईल खरेदी करणाऱ्या संशयिताकडून आणखी 1,75,000 रुपयाचे 4 महागडे मोबाईल हस्तगत करण्यात आले। म्हणजेच पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईत सुमारे 4 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। सदरची कारवाई नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण व सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप बिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। गुन्हे शाखा युनिट 2 चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, पोलीस उपनिरीक्षक संजय सानप, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकुळे तसेच बाळू शेळके, पोलीस हवालदार सुनील आहेर, प्रकाश महाजन, अतुल पाटील, वाल्मिक चव्हाण, मनोज परदेशी, पोलीस हवालदार प्रवीण वानखडे आणि जितेंद्र वजिरे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे। लोकशस्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक। लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र।